तर आज मी बनवला आहे सुपर सॉफ्ट आणि ज्युसी रसमलाई केक। बघा हा स्पॉन्ज किती मऊ आणि किती क्रीमी आणि किती स्मूथ आहे। प्रत्येक घासात रसमलाईची अप्रतिम चव। असा केक तुम्हीही घरच्या घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वातीज बेकिंग वर्ल्डला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथे मी 1 कप प्रीमिक्स घेतलेला आहे। आपल्याला हाफ केजीचा रसमलाई केक बनवायचा आहे आणि त्यामध्ये मी थोडं थोडं करून पाणी ऍड केलेलं आहे आणि त्यात मी 1 टेबलस्पून ऑइल टाकलेला आहे आणि आता हा मी केक टीन रेडी करून घेतलेला होता। त्याला ऑइलने ग्रीस करून घेतलेलं होतं बटर पेपर टाकून आणि त्यात मी हे जे आपलं बॅटर आहे ते मी ओतून घेत आहे आणि नंतर आपल्याला टीनला टॅप करणे खूप महत्त्वाचे असते, कारण की टॅप केल्यामुळे एअर बबल्स निघून जातात आणि आपला केक हा एकसारखा बेक होतो। नंतर मी इथे कुकरमध्ये हा केक बेक करायला ठेवला होता। त्याला 5 मिनिटे आधी मी प्रीहीट करून घेतलं होतं आणि त्यावर आपल्याला एक झाकण ठेवून 30 मिनिट हा केक बेक करून घ्यायचा आहे। तर मी इथे गावाला आली असल्यामुळे माझ्याकडे इथे कप वगैरे काही अवेलेबल नाही आहेत, म्हणून मी काय केलं आहे, एक वाटी घेतलेली आहे आणि लिक्विड फॉर्म मध्ये जे आपलं व्हिप क्रीम आहे ते मी इथे 1.5 वाटी घेतलेला। तर क्रीम हे आपल्याला कधीही लिक्विड फॉर्म मध्ये घ्यायचं आहे आणि ते आपल्याला एकदम चिल्ड घ्यायचं आहे। मी हे इथे एका भांड्यात काढून घेतलेलं होतं, कारण की मला वेळेवरच मुलांनी म्हटलं की केक खायचा आहे, म्हणून मग मी पण म्हटलं चला घरच्यांसाठी केक बनवायचा आहे बनवूया। पण माझं जे क्रीम आहे ते एकदम घट्ट होतं फ्रीजर मधलं, तर मी काय केलं त्यातला थोडा भाग इथे काढून घेतलेला होता एका पातेल्यात आणि नंतर मग त्याला लिक्विड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवलं होतं। तर असं केल्यामुळे क्रीमची क्वांटिटी ही कमी होते आणि ते लवकर लिक्विड फॉर्म मध्ये येते। आणि क्रीम बद्दल तुम्हाला जर डिटेल माहिती हवी असेल तर मी माझ्या YouTube चॅनलला याचा डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। आणि हे बघा आपलं क्रीम लिक्विड फॉर्म मध्ये होतं आणि करता करता ते थोडं घट्ट पण इथे झालेलं आहे। तर आपल्याला क्रीम एकदम परफेक्टच करून घ्यायचं आहे, कारण की जेव्हा आपलं क्रीम हे परफेक्ट होईल तेव्हाच आपल्या केकला छान फिनिशिंग येईल किंवा तो केक पण टेस्टला खूप छान लागेल आणि डिझाईन पण आपल्याला प्रॉपर इथे करता येईल। कारण की जर आपलं क्रीम मेल्ट होत असेल तर आपल्याला केकला परफेक्ट फिनिशिंग पण देता येणार नाही आणि डिझाईन पण आपली छान येणार नाही। तर हे बघा आपलं क्रीम इथे बरचसं झालेलं आहे, पण अजून हे परफेक्ट झालेलं नाही आहे। तर आपल्याला अजून 2 मिनिटे तरी हे बीट करून घ्यायचं आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला जे आपलं भांड किंवा बाउल आहे त्याच्या खाली आपण आईस क्यूब ठेवून आपलं क्रीम परफेक्ट इथे बीट करू शकतो। तर हे बघा असं आपल्याला क्रीम घ्यायचं आहे परफेक्ट बीट करून। तर आता आपले 30 मिनिटे इथे झालेले आहे। तर आता आपण बघूया की आपला केक हा बेक झाला आहे का। तर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायचं आहे आणि झाकण काढून घ्यायचं आहे। तर हे बघा आपला केक इथे परफेक्ट इथे बेक झालेला आहे। जर तुमचा केक इथे बेक झालेला नसेल तर तुम्ही अजून त्याला 5 मिनिटे अजून ठेवू शकता, काही प्रॉब्लेम होणार नाही। तर हा मी काढून घेत आहे थंड व्हायला आणि थंड झाल्यावरच आपल्याला त्याला कट करून घ्यायचं आहे। तर हे बघा माझा केक इथे थंड झालेला आहे प्रॉपर आणि आता मी याच्या 3 लेअर करून घेणार आहे। तर मी इथे धाग्याने लेअर करून दाखवणार आहे। आपण सुरीच्या सहाय्याने त्याला कट देऊया, म्हणजे मार्क करून घेऊया आणि इथे आपण कोणताही धागा घेऊ शकतो आणि त्याला तो जो धागा आहे तो आपल्याला प्रॉपर जे आपण कट मारलेले आहे चाकूने त्यात आपल्याला प्रॉपर तो टाकून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला हाताला असं मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं आपल्याला क्रॉस करायचं आहे आणि नंतर आपल्याला अलगद थोडं थोडं करून आपल्याला जी लेअर आहे आपली ती कट करत न्यायची आहे। तर ही बघा असं आपण केल्यामुळे आपली लेअर इथे परफेक्ट इथे कट झालेली आहे आणि सुरुवातीला थोडा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकते, पण काही प्रॉब्लेम नाही। जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुमचं पण परफेक्ट इथे लेअर कट करून होतील। तर आता दुसरी पण लेअर आपण कट करणार आहे, त्याला पण मी चाकूने मार्क करून घेत आहे आणि त्या लेअर मध्ये त्या मार्क मध्ये आपल्याला धागा फसवून घ्यायचा आहे आणि हाताला असं क्रॉस करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला इथे समजून येत असेल मी कसा हाताला क्रॉस करत आहे, तसं तुम्हाला पण क्रॉस करून घ्यायचं आहे आणि अलगद आपल्याला धागा ओढत ओढत त्याला कट करून घ्यायचा लेअरला। तर हे बघा आता आपल्या ह्या 3 लेअर इथे कंप्लीट झालेले आहेत। तर आता आपल्याला हा केक हा रसमलाई फ्लेवर मध्ये करायचा आहे, तर त्यासाठी रसमलाई तर ही लागणारच। तर मी बाहेरून रसमलाई घेऊन आलेली आहे आणि त्याचे बॉल्स हे मी वेगळे काढून घेत आहे आणि त्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे आणि तुकडे पण आपल्याला जास्त बारीक करायचे नाही आहे, जेणेकरून जेव्हा आपण केक खाऊ त्या प्रत्येक बाईट मध्ये आपल्याला रसमलाईचा फ्लेवर हा छान लागला पाहिजे। तर असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे। तर चला आता केकला सुरुवात करूया बनवायला। तर टर्न टेबलला आपल्याला इथे थोडं क्रीम लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण केक हा बेसवर घेऊ तेव्हा तो खालून निघायला इझी होईल। तर त्यावर आता मी मधली लेअर ठेवत आहे आणि त्याला आपण जे मिल्क आहे
जे रसमलाईचं मिल्क आहे त्याने आपण याला सोप करून घेऊया. आपण नॉर्मली जेव्हा केक बनवतो तेव्हा आपण जे पण शुगर सिरप किंवा जे पण आपला क्रशचा केक असते त्या क्रशने आपण सोप करतो. तर इथे आपल्याला जे रसमलाईचं दूध आहे ते आपल्याला इथे वापरायचं आहे आणि ते आपल्याला म्हणजे जास्त प्रमाणात वापरायचं आहे की जेणेकरून आपला केक हा पूर्ण कव्हर होईल. आणि कारण की याची टेस्ट आपल्या केकमध्ये खूप छान उतरते आणि आपला केक हा ज्युसी लागतो एकदम. आणि नंतर आपल्याला मी इथे क्रीमची लेअर दिलेली आहे. नंतर त्यावर मी इथे क्रश टाकून घेतलेला आहे. क्रश हे ऑप्शनल आहे. जर आपल्याकडे बाहेरची रसमलाई असेल तर आपण क्रश अवॉइड केलं तरी चालेल, पण मला हे दोन्ही कॉम्बिनेशन खूप आवडते म्हणून मी इथे टाकलेलं आहे. जे मी आपण रसमलाईच्या बॉल्सचे तुकडे करून घेतलेले होते ते मी इथे टाकून घेत आहे आणि ते पण आपल्याला व्यवस्थित सर्व साईडने टाकून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला केक कट करून जेव्हा आपण खाऊ तेव्हा तो सर्वीकडे सारखा लागेल. आणि इथे मी बदामचे तुकडे करून घेतलेले आहे आणि ते मी इथे टाकत आहे. त्याने पण आपल्या केकची टेस्ट आपल्याला एकदम खूप रिच लागते. आणि सर्वात वरची जी लेअर आहे ज्याचा डोम शेप हा मी आतमध्ये करून ती उलट्या साईडने ठेवून घेतलेली आहे. त्याला पण आपल्याला रसमलाईचं जे मिल्क आहे त्याने आपल्याला पूर्ण सोप करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित पूर्ण सोप झाल्यावर आपल्याला आपण यावर एक क्रीमची लेअर देऊया. तर क्रीम हे मी इथे पायपिंग बॅग मध्ये भरून घेतलेलं आहे आणि त्यांना पूर्ण लेअरला कव्हर करून घेते. तुम्ही इथे पॅलेट नाईफचा पण वापर करू शकता. जसं तुम्हाला सोपं पडेल तसं आपण करू शकतो. तर इथे मी लेअर दिलेली आहे क्रीमची. आता पॅलेट नाईफच्या मदतीने आपण त्याला एकसारखं करून घेऊया. आणि यावर आता आपल्याला रसमलाईचं क्रश टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे थोडं रसमलाईचं क्रश टाकून घेतलेलं आहे आणि त्यालाही आपल्याला पॅलेट नाईफच्या सहाय्याने व्यवस्थित एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. तर आता हे पसरवून झाल्यावर आपल्याला यावर जे रसमलाईचे आपल्या बॉल्सचे आपण तुकडे करून घेतलेले आहे ते आपल्याला यावर टाकून घ्यायचे आहे. आणि नंतर त्यावर आपण जे बदामचे तुकडे आहे आपल्याकडे ते टाकून घ्यायचे आहे. इथे तुम्ही पिस्ता पण वापरू शकता. आणि सर्वात वर आपल्याला जी सर्वात खालची लेअर आहे बटर पेपरच्या साईडची ती टाकून घ्यायची आहे आणि त्याचा बटर पेपर आपल्याला रिमूव्ह करून त्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला याला पण वरच्या साईडला पण आपल्याला व्यवस्थित सोप करून घ्यायचं आहे. तर रसमलाई फ्लेवर हा खूप टेस्टी आणि खूप छान लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आता आपण साईडने पॅलेट नाईफ फिरून एकदा क्लीन करून घेऊया जेणेकरून जे पण एक्स्ट्रा क्रीम बाहेर निघालेलं आहे ते व्यवस्थित स्टेबल होईल. तर आता मी एका पायपिंग बॅग मध्ये क्रीम भरून घेतलेलं आहे आणि पायपिंग बॅगनेच पूर्ण केकला इथे मी कव्हर करून घेत आहे. तर तुम्ही इथे पॅलेट नाईफचा सुद्धा वापर करू शकता. आणि हे बघा माझा टर्न टेबल पण इथे थोडा, कारण की तो एकदम चांगल्या कंडिशनमध्ये नाही आहे आणि गावाला गेल्यावर केक बनवला नाही असं तर कधी होऊच शकत नाही. कारण की आपण केक बनवतो आणि गावाला गेल्यावर सर्वांना तो खाऊ घालणार ही फिलिंग्सच खूप छान आहे. आणि तसे पण लहान मुलं आधीच आपण जाणार आहे आणि तू केक बनवणार असे आपल्या मागे लागलेले असतात. आणि म्हणूनच हा माझा तिथे गेल्यावर मी हा केक बनवलेला आहे आणि म्हटलं की हा रसमलाई केक तुमच्यासोबत शेअर करू म्हणून व्हिडिओ काढायला घेतला. चला तर मग आता काढून घेऊया केकला बेसवर. आणि हा केक मी घरी खाण्यासाठी बनवला होता तर हा थोडाफार जास्तच झालेला आहे माझ्याकडून. हा पाऊण केजी पर्यंत इथे माझा केक तयार झालेला आहे. तर आता मी काय केलं आहे थोडासा येलो कलर मिक्स केला आहे क्रीम मध्ये आणि तो पण मी आता पूर्ण केकला कव्हर करून घेत आहे पायपिंग बॅग मध्ये भरून. कारण की रसमलाई केक हा आपल्याला येलो कलर मध्येच करायचा आहे. तर म्हणून मी सर्व साईडने इथे क्रीम लावून घेतलेला आहे. आणि आता पॅलेट नाईफच्या सहाय्याने वरची साईड आपण एकदम प्लेन करून घेऊया. तर बऱ्याच वेळ काय होते आपलं केकला पूर्ण लेअरिंग करेपर्यंत आपलं केकचं क्रीम जे आहे ते असं एअरी होते जसं की माझं दिसत आहे. तर काही प्रॉब्लेम नाही. आपण काय करायचं आहे जे पण आपण क्रॅपर किंवा पॅलेट नाईफ यूज करत आहे ते थोडं पाण्याने ओलं करून घ्यायचं किंवा आपण इथे डायरेक्टली एखाद्या बॉटलमध्ये पाणी भरून त्याचा स्प्रे पण आपल्या केकवर करू शकतो जेणेकरून हे जे एअरी झालेलं क्रीम आहे ते स्टेबल होईल. तर असं आपण त्याला फिनिशिंग इथे देऊन घेऊया. तर एक्स्ट्रा जी क्रीम आहे ते मी इथे काढून घेते आणि केक हा प्लेन करून घेतलेला आहे. तर आता मी इथे लाइनिंगचं क्रॅपर वापरून घेत आहे जेणेकरून आपला केक अजून दिसायला छान दिसेल. तर क्रॅपर हे आपल्याला कधी स्लिपिंग मोड मध्ये वापरायचं, आपल्याला ते एकदम त्याचा कोपरा लावून वापरायचा नाही आहे.
तर केकला आता मला न्यूट्रल जेलने कव्हर करायचं आहे. तर मी काय केलं आहे, थोडंसं 1 चम्मच न्यूट्रल जेल घेतलेलं आहे आणि त्यात जे आपलं रसमलाईचं मिल्क आहे तेच टाकून घेतलेलं आहे आणि त्यात मी 1 ड्रॉप कलर टाकून घेतलेला आहे. तर आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही दुधाऐवजी इथे पाण्याचा पण मिक्स करू शकता. तर हे आपलं येलो कलरचं न्यूट्रल जेल इथे बनून तयार झालेलं आहे. तर आता मी काय करत आहे, मला हे थोडं घट्ट वाटत आहे म्हणून मी यात अजून थोडं दूध टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व न्यूट्रल जेल मी एका पायपिंग बॅग मध्ये भरून घेतलेलं आहे आणि पायपिंग बॅगला थोडासा छोटा होल केलेला आहे. आता मला पूर्ण केकला कव्हर करायचं म्हणून मी काय केलं आहे, इथे पूर्ण केकवर असंच पायपिंग बॅगने थोडं क्रीम न्यूट्रल जेल टाकून घेतलेलं आहे आणि वरच्या साईडने पॅलेट नाईफ फिरवून त्याला एकसारखं करून घेतलेलं आहे. आपण जर डायरेक्ट वाटीतून पायपिंग न्यूट्रल जेल टाकू तर आपल्याला न्यूट्रल जेल हे खूप जास्त प्रमाणात लागणार, पण मला इथे थोडासाच येलो कलरचा इथे शेड द्यायचा होता, म्हणजे जेणेकरून आपल्या केकला एक शाईन येईल. हे बघा किती छान शाईन आलेली आहे आपल्या केकला. तर आता मी इथे केकवर डिझाईन काढून घेत आहे. तर मी एका पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेलं आहे आणि एक नोझल घेतलेला आहे आणि त्याने मी हे इथे डिझाईन काढून घेतलेली आहे. तर साईडने पण मी त्याच नोझलने बॉर्डर काढून घेत आहे आणि यानंतर तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडेल ते तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता. मी तो व्हिडिओ नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन. तर आता माझी ही सर्व डिझाईन काढून झालेली आहे आणि त्यावर आता मी रसमलाई ठेवून घेत आहे. तर रसमलाई आपण आधीच मी थोड्या वेगळ्या काढून ठेवलेल्या होत्या वर डिझाईन करायला. जशी आपली डिझाईन आहे तेवढ्या रसमलाईचे बॉल्स आपण वेगळे काढून ठेवायचे आणि बाकीची रसमलाई आपण लेअरमध्ये वापरायची. तर हे बघा आता मी थोडेसे इथे तुकडे करून घेतले होते रसमलाईचे आणि ते इथे मी साईडने टाकून घेत आहे. तुम्हाला जशी रसमलाईची डिझाईन आवडेल तशी तुम्ही करू शकता. पण रसमलाई फ्लेवर हा एकदम भन्नाट लागतो खायला. तर आता माझ्याकडे थोडं डेकोरेट करायला बदामचे तुकडे आहेत, तर ते मी इथे साईडने टाकून घेत आहे आणि वर पण इकडे जसे आपल्याला छान वाटेल तसे मी टाकून घेत आहे आणि साईडने पण त्याला एक अशी लाइनिंग करून घेत आहे केकला, जेणेकरून केक हा अजून सुंदर दिसेल. तर साईडने पण आपल्याला पिस्ता आणि बदाम असे आपण कोणतेही काप लावू शकतो. पिस्ता पण लावला तर तो अजून छान दिसतो. तर इथे माझ्याकडे पिस्ता अवेलेबल नव्हता, तर म्हणून मी इथे बदामचे काप टाकून घेतलेले. आता माझ्याकडे इथे फ्लावर्स पण नाहीये, तर त्याचं पण आपण एक जुगाड करू शकतो की जेणेकरून मी काय केलं आहे, क्रीम घेतलेला आहे, त्यात थोडा रेड कलर मिक्स केलेला आहे आणि त्याचे हलकेशी इथे डॉट डॉट देत आहे. तर त्याने गुलाबाच्या पाकळ्या लावण्याचा आपल्या केकला लुक येईल. तर हा केक मी सकाळी बनवला आणि रात्री कट केला. तर बघा किती छान सेट झाला. व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.